नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 9 रे भैया। 19 कुठला पान नंबर 9 वर काय चाललं होतं आपलं? चेलना आणि चेतन नवरा बायको आहेत आणि ते कुठे गेलेत? फिरायला म्हणून वनक्रीडा करायला गेलेत वनात। आणि त्यावेळेस चेलनेची दृष्टी काय असते? ती तर तत्वज्ञानी असल्यामुळं सगळ्यामध्ये तत्व पाहतीये। जरी तिथं सृष्टी दिसते तरी सुद्धा ते सगळं सौंदर्य क्षणिक आहे, ते म्हणजे कुठल्या वस्तूचं स्वरूप नाही आहे किंवा त्याच्यामध्ये माझा आनंद नाही आहे असं म्हणून ती त्यात सावध आहे। पण जो चेतन आहे तो कसा आहे? काय मानतोय? क्षणिक आहे, सर्व क्षणिक आहे असं मानतो चेतन। तर त्याला समजावून सांगण्यासाठी म्हणून चेलना प्रयत्न करते की जे पण परिवर्तन होतंय त्याच्या मागं कोणीतरी ध्रुव असायला पाहिजे, त्याच्याशिवाय परिणमन झालं असं कसं म्हणायचं? उत्पन्न झालं आणि पूर्ण नष्ट झालं तर परिणमन झालं कसं म्हणणार? म्हणून तिथं कोणीतरी आहे की जे त्याच्यामध्ये स्थिर आहे, ध्रुव आहे, नित्य आहे। मग अशी ती वस्तू कोण आहे? तर द्रव्य आहे। हे त्या चेतनला पटत नाही। मग चेतन विचारतोय द्रव्य म्हणजे काय? तर चेलनाने काय सांगितलं? गुणपर्यायांचं जे आश्रय आहे ते द्रव्य आहे, जे त्रिकाली शाश्वत आहे ते द्रव्य आहे। मग त्यावेळेस चेतननी काय म्हणलं की सतचा नाश होतो, सत हे क्षणिक आहे। सतपणा असल्यामुळे सर्व द्रव्य क्षणिकच आहेत असं तो म्हणल्यावर ती सांगते की द्रव्याचा पूर्ण नाश होत नसतो। या विश्वातील सर्वच द्रव्ये तुम्ही पण काय केलं ते तुम्ही पण नष्ट होत आहात, मी पण नष्ट होत आहे। म्हणजे सांगितलं सगळ्याचं परिणमन चालू आहे असं। गुरु शिष्य हे नातं संपतंय, माता पिता हे नातं संपतंय म्हणजे काय? म्हणजे मी मागचं सांगते थोडंसं रूपरेषा। 7 पानावर काय सांगितलं त्यांनी की हे नातं सुद्धा कशाच्या जोरावर अवलंबून आहे? नातं बदलत जात आहे, द्रव्याचा तर पूर्ण नाश होत नाही। जर झाला तर सगळी नाती सुद्धा संपून जातील असं सांगायचं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये कोणीतरी ध्रुव आहे असं सांगावं लागेल, कारण पती पत्नी हे त्या समयाला पती पत्नी झाले, त्याच्यानंतर कुठं काय परत झालं? विवाह झाल्यावर त्यावेळेस तुम्ही पती पत्नी म्हणला। जर ते ध्रुव नाही राहिलं नातं त्यांच्यामध्ये किंवा ते द्रव्य ध्रुव नाही राहिलं तर कोण कोणाचं पती आणि कोण पत्नी, कोण पुत्र आणि कोण माता पिता, असं काही रिलेशनच राहणार नाही। शाश्वत, मग चेतन म्हणतोय की शाश्वत नसताना सुद्धा आपणास मुक्ती होण्यास काय बाधा आहे? मग त्यावेळेस चेलनेनी सांगितलं की शाश्वत मानायला पाहिजे तरच तुमच्या मध्ये मुक्ती सिद्ध होते, नाहीतर होणार नाही। का? कारण करणारा एक आणि भोगणारा एक असं जर म्हणलं तर मुक्ती कोणाला होणार? म्हणून असं होणार नाही, इथंपर्यंत सांगितलं होतं। मग पुढं उत्पादव्यय ध्रुवाचा सिद्धांत घेऊन समजावून सांगायला लागली आहे। द्रव्यामध्ये उत्पादव्यय ध्रुव होत असतो, मग त्यामध्ये द्रव्य जे आहे ते ध्रुव आहे आणि उत्पादव्यय ही पर्याय आहे। मग चेतननी विचारलं काय? द्रव्यामध्ये अविनाशी अंश व क्षणिक अंश आहेत, हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी उत्तर दिलं चेलनेनी। वाचलं होतं काय? प्रत्येक समयाला द्रव्यामध्ये परिवर्तन होते म्हणजेच अवस्था बदलते, म्हणजे ती पर्याय आहे। मग त्यांनी सूत्र घेतलं की गुणपर्यायवत द्रव्यम, म्हणजे द्रव्य जे आहे ते गुण आणि पर्यायाने युक्त आहे। मग ते चेतन असू दे किंवा अचेतन असू दे, सगळे द्रव्य गुणपर्यायवाले आहेत। म्हणजे गुण आहे ते शाश्वत आहेत, पर्याय आहे ती परिणमनशील आहे। त्यावर चेतन विचारतोय द्रव्य गुणपर्यायवान असताना देखील गुणांच्या
माध्यमातून द्रव्याची ओळख का होते, पर्यायातून द्रव्याची ओळख का होत नाही? कारण त्याला पर्यायाचा पक्ष आहे ना, तो म्हणतोय पर्यायातून माना द्रव्याला, गुणातूनच का मानताय, काय गरज आहे गुणातून मानायची? चेलन गुणद्रव्याबरोबर कायम राहणारे असतात. पर्याय क्षणवर्ती व क्रमवर्ती असते. पर्याय म्हणजे अवस्थेतून द्रव्याची ओळख केली तर बदलणाऱ्या अवस्थेप्रमाणे द्रव्य पण सतत बदलत राहतील. स्वभाव तर त्रिकाली असतो. स्वभाव जर असा बदलू लागला तर चेतन द्रव्य आपला स्वभाव सोडून कधी अचेतनही होईल, असा अनर्थ ओढवेल. म्हणूनच गुणांच्याच माध्यमातून द्रव्याची ओळख सुलभतेने होते. काय सांगितलं होतं आपण तिथं? जे गुण आहेत ते शाश्वत असतात आणि पर्याय असते ती क्षणिक असते, बदलणारी असते, नश्वर असते. मग त्यामुळं द्रव्याच्या बरोबर कायम राहणारे ते गुण आहेत. त्यांनी आता घेतलं ना, काय पर्याय आहे ती क्षणवर्ती असते, क्रमवर्ती असते, पण द्रव्याच्या बरोबर नित्य राहणारं कोण आहे ते गुण असतात. मग गुण म्हणा, स्वभाव म्हणा, हा सगळा त्रिकाली आहे. मग त्या त्रिकाली स्वभावाला सोडून जर परिणमन होत आहे असं म्हटलं तर जीव अजीव होऊन जाईल, अजीव जीव होऊन जाईल. का? हे नित्य आहे, ध्रुव आहे ना प्रत्येक द्रव्याचं, त्यामुळं तर हे परिणमन झालेलं तरी सुद्धा हे नष्ट होत नाही. जसं आत्ता आपण एक्झाम्पल घेतलं की मी जीव आहे, मग जीव पूर्वी कुठं होतो? समजा नारकी होतो, नारकी अवस्थेतून मेलो आणि कुठं आलो? मनुष्य झालो. आता पुढच्या भावात पुढे जायचं आहे, देवाचंच आहे. म्हणजे असं पर्याय बदलली तर तुम्हाला हे ध्रुव असल्याशिवाय हे बदललं हे सांगताच येणार नाही. त्यामुळं सांगायचं आहे द्रव्य आणि गुण स्थिर आहेत, ध्रुव आहेत आणि पर्याय ती क्षणिक आहे. मग जर हेच नष्ट झालं तर द्रव्यच बदलेल. मग एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होऊन जाईल, दुसरं द्रव्य तिसऱ्या द्रव्य रूप होईल असं, किंवा त्याच्यापासून त्यांची उत्पत्ती होईल. चेतन द्रव्य आपला स्वभाव सोडून अचेतनही होईल असं आपत्ती येईल. म्हणून गुणांच्या माध्यमातून द्रव्याची ओळख सुलभतेने होते, कारण पर्याय ही प्रत्येकाची वेगळी असते. म्हणून पुढं द्रव्यच विश्वामध्ये नसते तर काय झाले असते? काय झाले असते सांग? विश्वच कशाला म्हणायचं द्रव्यच नाही तर? द्रव्यच नसते तर या विश्वात काहीच उरले नसते. सर्व द्रव्यांनी शून्य असे विश्व ही शून्य रूपच होईल. परंतु ते प्रत्यक्ष प्रमाणाने असिद्ध आहे, कारण द्रव्यांचा समूह विश्व प्रतीतीमध्ये येत आहे. द्रव्यांच्या समूहालाच विश्व म्हणायचं. विश्वामध्ये द्रव्य नसते तर म्हणजे काय झालं? जीवामध्ये ज्ञान नसतं तर काय झालं असतं असं विचारल्यासारखं. मग जीवच कशाला म्हणायचं? जीवामध्ये जर ज्ञान नसतं तर काय झालं असतं? असं तर होणारच नाही. जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं ज्ञान आहे. तसं विश्वच कशाला म्हटलं? जिथं जिथं द्रव्यांचा समूह आहे तिथं विश्व आहे. चेलना 6 द्रव्यांमध्ये मी एक जीव द्रव्य आहे. हे चेतनचं वाचलं का? या द्रव्याला समजून काय फायदा? 6 द्रव्यांमध्ये मी एक जीव द्रव्य आहे. मी माझ्या अनंत गुणांच्या वैभवाने युक्त आहे. मी परिपूर्ण असताना परद्रव्याची अपेक्षा करणे अथवा पराला आपले समजणे व्यर्थ आहे, कारण पुद्गलास आपलेसे करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी पुद्गल द्रव्य आपला अचेतनपणा, जडपणा सोडून चैतन्यमय होत नाही. काय कळलं? आता त्याचा फायदा सांगते ना. हे सगळं समजून काय फायदा? सगळे 6 द्रव्य समजले, मग सांगतायत की त्या सगळ्या द्रव्यामध्ये मी तर जीव आहे आणि मला कुठल्या द्रव्याची इतराची अपेक्षा नाही आहे माझ्या अस्तित्वासाठी, माझ्या परिणमनासाठी. मग ते तुम्ही काय करताय? पुद्गलावर अवलंबून राहताय, पुद्गलाचा आश्रय करताय, किंवा पुद्गलास आपलेसे करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी पुद्गल द्रव्य आपला जडपणा सोडून चेतनमय होत नाही. किती त्याला तुम्ही जवळ ठेवलं तरी सुद्धा शरीर चेतन होत नाही. अथवा चेतन द्रव्य देखील आपले ज्ञानादी अनंत गुण सोडून स्पर्श, रस, गंध, वर्णमय होत नाही. सर्व द्रव्ये एकाच ठिकाणी राहून देखील परस्परामध्ये मिसळत नाही अथवा आपला स्वभाव सोडत नाही. समयसार गाथा नंबर 3 अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेत पण सांगितले आहे की स्वकीय द्रव्यांतर
येते का? संस्कृत आहे ते. थांब 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 थांब. स्वकीय द्रव्य अंतर्मग्न अनंत स्वधर्मचक्र चुंबिनः अपि परस्परम अचुंबिनः अत्यंत प्रत्यासक्तौ अपि नित्यम एव स्वरूपात अपतन्तः. म्हणजे काय सांगते पुढं? परस्पर अविरोधी अनंत धर्म एकाच द्रव्यात असून देखील परस्पराला स्पर्श करत नाही, तेव्हा दहाही द्रव्ये अत्यंत निकट राहून देखील स्वस्वरूपापासून च्युत होत नाही. म्हणजे एका प्रदेशावर किती द्रव्य आहेत इथं या माझ्या बोटावर? 6 द्रव्य आहेत. 6 द्रव्य एकाच प्रदेशावर आहेत तरी सुद्धा ते 6 द्रव्य मिसळत नाहीत, एक होत नाहीत किंवा एकमेकांना बाधा पण करत नाहीत. सगळे एकत्र कसे राहतात? गुण्यागोविंदाने म्हणतो, आनंदाने राहतात. बेस्ट. इथे इथे या माझ्यासमोर. चटई पाहिजे असेल तर घेऊन बसा. ते पुस्तक आहे. परस्पर अनंत विरोधी धर्म एकाच द्रव्यात असून देखील परस्पराला स्पर्श करत नाहीत, तेव्हा 6ही द्रव्ये 10 पानावर आहे अत्यंत निकट राहून देखील स्वस्वरूपापासून च्युत होत नाही. त्यामुळे सगळे 6 द्रव्यांचं अस्तित्व स्वतः रूप आहे, इतरच्या रूप झालेलं नाही. धर्म अधर्म वाच भैया. धर्म अधर्म आकाश काल 4 द्रव्ये तर आपल्या स्वभावात राहतात, परंतु जीव व पुद्गल द्रव्य विभाव परिणमन करतात, त्यामुळे विसंवाद येतो. या 6 द्रव्यांचा स्वभाव जाणून जीवनात उपयोग हाच होतो की माझ्याहून भिन्न इतर जीव व अजीवापासून भिन्न मी माझ्या निजध्रुव शुद्ध ज्ञानानंद स्वभावात राहणे श्रेयस्कर. काय कळलं? सगळे द्रव्य 6 द्रव्य आहेत तर कुठले कुठले? विसरला नाही ना लग्नामध्ये? कुठले लग्न? कुठले द्रव्य? पहिला जीव, पुद्गल, धर्म अधर्म आकाश आणि काल. तर हे 6 द्रव्य जरी आपण ॲबसेंट असलो तरी 6 द्रव्य रूपच राहतात, 7 होत नाहीत किंवा 5 होत नाहीत. मग ते द्रव्य त्यांच्या स्वभाव रूपाने परिणमन करतात. विभाव रूपाने परिणमन करणारे 2च द्रव्य असतात, जीव आणि पुद्गल. त्यामुळं भांडण कोणाचं होतं ना, ते सगळं जीव आणि पुद्गलामध्येच होतं आहे. इतर कुठल्या द्रव्यामध्ये भांडण नसतं. जसं जीव आणि हे शरीर, मग ते शरीर आणि शरीर म्हणजे पती आणि पत्नी, नाहीतर अजून कोण? सासू आणि सून, अजून बहिणी बहिणी नाही. म्हणजे एकमेकांशी विवाद करणारे, विभाव करणारे कुठले द्रव्य आहेत? तर जीव आणि पुद्गल. इतर द्रव्यांमध्ये तो स्वभाव नाही आहे, ते सगळे बिचारे शांत आहेत. कुठले 6 द्रव्यांपैकी 2 सोडून, हे सोडून बाकीचे 4 द्रव्य विभावरूप होत नाहीत. मग हे ती सांगतीये काय चालली आहे? द्रव्य गुण पर्यायात्मक असतं. त्या इथं सांगितलं ना, गुण आहेत ते शाश्वत असतात आणि पर्याय असते ती बदलणारी असते, क्षणिक असते. मग पर्याय म्हणजे सर्वथा द्रव्याचं स्वरूप नाही आहे, कारण पर्याय आज एक आहे, उद्या एक आहे, आत्ता एक आहे, दुसऱ्या समयाला एक आहे. त्यामुळं पर्यायाचा भरोसा नाही आहे, म्हणून पर्याय म्हणजे द्रव्य नाही आहे. एक्झाम्पल काय इथं दिलं आता मी, की मी आत्ता मनुष्य आहे, ही माझी पर्याय आहे, पण हीच पर्याय कायम राहणार आहे का माझी? मग बदलणारी आहे, म्हणजे ते पर्याय म्हणजे माझं स्वरूप नाही आहे. मग मी कोण आहे? तुम्ही कोण आहे? हो ना, का विसरलात? इथंपर्यंत सांगितलं, आता पुढं सांगताय. चेतन काय म्हणतो? वाच. हे तत्वज्ञान मला काही समजत नाही, तेव्हा काहीतरी उदाहरण सांगितले तर पटेल. तो म्हणतोय की तू काय लय सांगायला लागली ना भारी भारी, ते लय मला कळत नाही, काहीतरी एक्झाम्पल देऊन सांग. वाचा. चेतना परद्रव्याच्या गुणांना व अवस्थांना आपलेसे करण्याचा हा जीव प्रयत्न करतो व त्यामध्ये सर्वस्व मानून व्यर्थ जीवन गमावतो. एक भिकारी होता, रोज भीक मागून पोट भरायचा व मिळालेला पैसा गाठीशी बांधून संचय करायचा. कालांतराने तो भिकारी राहिला नाही, लखपती झाला, परंतु भीक मागण्याची सवय तशीच राहिली. त्यातच आनंद मागू लागला. शेवटी लाखो रुपये सोडून परगतीमध्ये प्रयाण करावे लागले. मग सांगा, धनाशी एकत्व करूनही एक पैसाही बरोबर घेऊन जाऊ शकला का? तर
तर नाहीच. म्हणून धन व आत्मद्रव्य भिन्न भिन्न आहेत. त्या भिकाऱ्याला काही मिळालं नाही, मला सगळं मिळणार आहे. म्हणजे तो जरी या भवातून दुसऱ्या भवात गेला तरी पण संस्कार घेऊन जातो जीव, धन नाही घेऊन जाऊ शकत. संचयाची जी वृत्ती आहे ना, त्यामुळं मरून कुठं जाणार सांग. समस्तिर्यांचे झाला ना, त्या जाऊन धनावरच बसतो साप होऊन. नाहीतर मग ते म्हणलं ना, काय केलेला असतो तो उंदीर त्या सेठजींच्या घरामध्ये असतो आणि त्यांच्या तिजोरीच्या जवळ पडलेले वगैरे किंवा काय ते मोजत असताना म्हणा, तिथं असलेले सगळे नाणी गोळा करायचा आणि आपल्या बिळामध्ये नेऊन ठेवायचा. अशी त्यांनी 1, 2 ने 19 नाणी नेऊन ठेवली. आणि सेठजींना माहीतच नाही. आणि मग ते विचार करतायत कुठे गेले 19 नाणी. आणि तो 20वं नाणं घेऊन जात असताना सेठजींना दिसलं. मग सेठजी म्हणले, हे उंदीर, ह्याला पैसे घेऊन काय करायचे? जाऊन दुकानात जाणार आहे बाबा, काय खरेदी करून आणणार आहे, कपडे आणणार आहे, कशाला पैसे पाहिजेत? आणि मग ह्यानी घेऊन चाललंय म्हणल्यावर जाऊन त्याच्या बिळात पहिला बघितलं त्यांनी जायच्या आधी, तर त्याला तिथं 19 नाणी दिसली. सगळी ती 20 नाणी त्यांनी काढून घेतली. तर ते उंदीर माझं धन गेलं म्हणून त्या बिळाला चक्रा मारून मारून मेलं तिथंच. का? अशी असती धनाची आसक्ती. म्हणून सांगितलं, आता आहे ना जवळ, ठेवणार की सगळं परिग्रह जवळ ठेवणार तुम्ही, पण त्याच्यात आसक्ती असेल तर संपलं. मग ते तुमच्याबरोबर राहणार किंवा तुम्ही त्याच्याबरोबर राहणार कायमचं, कुठल्याही रूपात. तर तो भिकारी आयुष्यभर भीक मागितला. आणि ते येतं ना, परवा झाली होती एक इन्सिडन्स, कुठं साऊथ इंडियामध्ये कुठंतरी, मला नाही लक्षात, चेन्नई का तमिळनाडू कुठंतरी अशा ठिकाणी झालं होतं की तो भिकारी होता आणि रस्त्यावर बसून भीक मागायचा. आणि छोटं खोपटं होतं, त्याच्यामध्ये ते सगळं बोचके, आणि तिथं बसायचं. तिथंच आयुष्य गेलं त्याचं, त्या रस्त्यावरच. आणि ती जागा होती गव्हर्नमेंटची म्हटल्यावर त्यांनी त्याची डेड बॉडी काढली, त्याचं सगळं तिथलं सामान काढलं. तर त्याचे एक एक पोटल्या उघडल्या ना, तर त्यातनं असे नाणी नोटा किती निघाल्या, जवळपास 1 करोडच्या वर धन निघालं त्याच्याकडं. करोडपती होता का करोडपती होता, भीक मागत होता तरी. आणि एवढं सगळं कमवलं त्यांनी, म्हणजे एवढं चांगलं अध्यात्म सांगितलं त्याच्यावर एका पंडितांनी. म्हटले त्यांनी आयुष्यभर रस्त्यावर बसून कमवलं कोणासाठी? सगळं गेलं गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंटसाठी किती कष्ट केलं बिचाऱ्यांनी आयुष्यभर, त्यातलं 1 पैसुद्धा त्यांनी भोगू शकला नाही. म्हणजे असं तो जीव करोडपती असताना सुद्धा स्वतःला भिकारी मानत होता. तसं आपण सुद्धा आहे, आपल्यामध्ये पण अनंत वैभव आहे, पण आपण स्वतःला काय मानतोय? दीनहीन मानतोय, शक्तिहीन, ज्ञानहीन किंवा लाचार असं मानतोय. तर ही चूक आहे. म्हणून स्वतःचा स्वभाव ओळखा. धनाशी एकत्व करून 1 पैसाही बरोबर घेऊन जाऊ शकला नाही. तसं आपण सुद्धा परिग्रहामध्ये एकत्व केलं तर काय उपयोग नाही. चेतन थांबतो वाचतो चेतनचं, तुम्ही चेतना. आपण आहे तोपर्यंत धन दौलत शरीर कुटुंब नातेवाईक आपलेच आहेत. आपलाच नाश झाला तर ती सर्व द्रव्ये आपल्या बरोबर कसे येऊ शकणार सांग बरे. 2 पुस्तकं आहेत की त्याच्यामध्ये, घ्या की तिथं पीटीआय घे. त्याच्यावर ठेव पाहिजे टेबलवर. मागच्या काय सांगितलं? आपण आहे तोपर्यंत सगळं परिग्रह आहे. आपलाच नाश झाला तर सर्व द्रव्य आपल्याबरोबर कसे येऊ शकणार? का सांगायला हा? का सांगतीये ती? नाही, तो सांगतोय. तो म्हणतोय ना की द्रव्यच नाही आहे तर शाश्वत, त्यामुळं कसलं धन आणि काय? ह्याच भवामध्ये सगळं संपून गेल्यावर धन पण संपून गेलं, मग काय त्याच्यामध्ये बाधा? काय कळलं का काय म्हणलं? तो म्हणतोय ना की क्षणिक आहे वस्तू सगळी, तर त्यासाठी सांगतोय की नातेवाईक कुटुंब परिवार वगैरे सगळं इथं संपून जाणार आहे. पुढं काय जाणार आहे? मग काहीच नाही असं त्याला म्हणायचं आहे. चेलना हीच तर आपण आतापर्यंत वस्तूविषयी विपरीत मान्यता केली. उत्पन्न व नष्ट नष्ट होणाऱ्या अवस्थेला द्रव्य समजलो. छडालामध्ये पंडित दौलतरामजीने पण म्हटलेच आहे, तन उपजत अपनी उपज जान, तन नशत आप को नाशमान. शरीराची उत्पत्ती झाली की आपला जन्म झाला व शरीराचा नाश झाला की आपला नाश झाला, अशी अजीव तत्वसंबंधित विपरीत कल्पना केली. परंतु वास्तविक शरीराचा नाश व जन्मामध्ये सुद्धा
देवाच्या चेतन स्वभावात तर जन्म व मरण नाही. काय कळलं? जन्मामध्ये सुद्धा पुद्गल कोणाचा जन्म झालाय? जीवाचा. माझा झाला असं म्हणतो आपण, पण तिथं झालाय काय? जन्म म्हणजे काय? कुठून नवीन उत्पन्न झाला नाहीये जीव, फक्त तिकडून इकडं आला एवढंच आहे, त्याला तुम्ही जन्म म्हणताय. मग शरीराची उत्पत्ती झाली तर माझा जन्म झाला म्हणतो, शरीराचा नाश झाला तर माझा नाश झाला असं म्हणतो. मग हे सगळं आजीव तत्वासंबंधी विपरीत मान्यता आहे. किती तत्व आहेत? तत्व किती असतात? कुठले? 8 7 किती? कुठले? काय 7 तत्व? 7 तत्व मामा माहित नाही आहेत 7 तत्व यांना. जीव, उद्गल, धर्म. हो, अजीव 7 तत्व: जीव, अजीव, आश्रव, बंधन, संवर, निर्जरा आणि मोक्ष असं ढकलायला पाहिजे होय. तर हे 7 तत्व आहे. त्यामध्ये अजीव तत्वाविषयी ही विपरीत मान्यता झाली की शरीराच्या उत्पत्तीमुळं माझा जन्म मानतो, शरीर नाश झाल्यावर माझा नाश मानतो. पण पुद्गल तर त्यामध्ये जरी शरीराचा नाश उत्पाद झाला ना तरी सुद्धा त्यात पुद्गल द्रव्य कायम आहे, आणि जीव तर आहेच आहे, कारण त्याला जन्ममरण नाही. पुढं कोणत्याही गतीमध्ये या जीवाचा निज ज्ञान स्वभाव नष्ट होत नाही. म्हणून प्रत्येक द्रव्याचे वैभव आपापले गुणच आहेत, तेच आपले खरे सोबती. म्हणजे आपलं जे गुण आहेत तेच आपलं स्वरूप आहे, तेच स्वभाव आहे, तेच वैभव आहे. कोण सांगितलं असं? चेलनेनी का सांगितलं? कारण तू काय विचार करतोयस की धन दौलत म्हणजे माझं वैभव आहे, परिवार म्हणजे माझं वैभव आहे, मग ते इथं सुटून जाते ना असं त्यांनी विचारलं द्रव्याचा नाश झाल्यावर. मग ती सांगतेय की जीवाचं किंवा द्रव्याचं वैभव तर त्याच्याजवळ आहे, तो कुठेही जाऊ दे त्याच्याजवळ जाणार ते. त्यामुळे ते शाश्वत आहे. जरी या भवातून तुम्ही पुढच्या भवात गेला तरी सुद्धा तुमचे अनंत गुण काही बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, बरोबरच जाणार आहेत. जसं धन वैभव सुटणार आहे तसं हे अनंत गुण सुटणार नाहीत. चेतन: आजपर्यंत तर मी परद्रव्यातून आनंद शोधला, पाण्याचे मंथन करून त्यातून लोणी मिळवण्याची धडपड करावी, तशी ही जडामधून आनंद मिळवण्याची माझी धडपड व्यर्थच आहे. मऊ डनलॉपच्या गादीवर बसल्यामुळे आनंद झाला माहिती का तुला? असं गादी असते म्हणे आणि त्याच्यावर बसल्यावर आनंद होतोय म्हणे, असे मिथ्या कल्पनेने समजले होते. परंतु आता द्रव्य समजल्यामुळे ज्ञान झाले की मऊ गादीचा स्पर्श तर पुद्गल द्रव्याच्या स्पर्श गुणाची विभाव पर्याय अवस्था आहे. मी तर या पुद्गल द्रव्यापासून भिन्न असा चैतन्यमय निज आनंदमय जीव द्रव्य आहे. म्हणजे शाणा झाला का आता चेतन? म्हणजे तू शाण्यासारखं बोलायलाय ना. अथवा अज्ञानाने अशी खोटी मान्यता केली होती की पक्वानामधून आनंद मिळाला, सुगंधी गुलाबाच्या फुलामधून किंवा सेंट अत्तरमधून आनंद मिळाला, टीव्हीमधील दृश्यामधून आनंद आला, सुंदर संगीत ऐकले, प्रफुल्लित झालो. परंतु आता द्रव्य समजल्यामुळे हे लक्षात आले की माझा आनंदगुण माझ्यातच आहे. जर या पुद्गल द्रव्याच्या स्पर्श रसगंधवर्ण या गुणाच्या विभाव अवस्थेतून मुळातच नसलेला आनंद मिळला कसा? हे त्रिकालात व त्रैलोक्यातही, भारत असो वा अमेरिका, कोठेही शक्यच नाही. म्हणून मी माझ्याच आनंदादी गुणांनी संपन्न. काय कळलं? स्पर्श रसगंधवर्ण जे आहे ते त्याच्यातून मला आनंद मिळणारा नाही आहे. हे जे चार्ट घेतले ना मागच्या पेजवर हे सांगायला लागले. 5ही इंद्रियांचं त्याच्यामध्ये स्वरूप घटवून सांगितलं. काय केलं? खाली आहे तो मनाचा विषय आहे. काय केलं? विशेष ज्ञान पर्याय, विशेषज्ञ पर्याय, शाश्वत आनंद गुणरहित हे निश्चय दृष्टीने सांगितलं. व्यवहार दृष्टीने शाश्वत आनंद आहे असं मानणं चुकीचं आहे, विपरीत ज्ञान आहे. नाही सॉरी, हे इकडं विषय सांगितलाय आणि इकडं साधन सांगितलंय. म्हणजे या विषयाला तुम्ही पाहताय तर कुठल्या रूपाने पाहताय आणि काय मानताय त्याच्या अनुसार तिथं त्याचं फळ दाखवलं.
मग मी काहीतरी डिग्री मिळवली म्हणजे मी लय भारी, असं जो मानतो त्याला सांगतायत की असं त्याच्यामध्ये शाश्वत आनंद नाही. पुढं काय सांगितलं वाचा. बालक विषय असं म्हणायचं, इथं वर दिले ना विषय ज्ञेय ऑब्जेक्ट. विषय काय आहे? बालक. आनंद गुणरहित म्हणजे कोणाचा आनंद? माझ्या आनंदाने रहित आहे तो, त्याचा आनंद त्याच्यामध्ये आहे. आनंद गुणरहित असा विषय घेतला. ज्ञान पर्याय किंवा नॉलेज स्टेटस काय तिकडं वाचा. कुठं? इथं खाली हे बालकाच्या इकडं वाचायचं. आनंद आहे असं मानलं तर विपरीत ज्ञान आहे. म्हणजे ती आई म्हणून दुःखी होत असती का? माझं लेकरू माझ्याजवळ राहणार, त्याच्यामुळे त्याच्यातून माझा आनंद येणार, अशी जी काय मान्यता आहे ती तिला दुःखी बनवते. पुढं आता हा विषय पण मनाचा घेतला. आता पुढं कर्णेंद्रियाचा विषय घेतला. काय सांगितलंय? असं वाचा की विषय डिस्को संगीत आनंद गुणरहित. ज्ञान पर्याय डिस्को संगीत आनंद आहे असं मानणं विपरीत ज्ञान आहे. हा कर्णेंद्रियाचा विषय झाला. पुढं विषय टीव्ही आनंद गुणरहित. जोरात वाच. कुठला इंद्रियाचा विषय? चक्षु इंद्रियाचा विषय. ज्ञान पर्याय आनंद आहे. टीव्ही आनंद आहे. आनंद आहे विपरीत ज्ञान आहे. पुढं तर घ्राणेंद्रियाचा विषय झाला. काय घेतला? विषय सुगंधी फूल आनंद गुणरहित. ज्ञान पर्याय सुगंधी फूल आनंद आहे असे मानणे विपरीत ज्ञान आहे. बरोबर. चिवडा रसनेंद्रियाचा विषय वाच. विषय खमंग चिवडा आनंद गुणरहित. ज्ञान पर्याय खमंग चिवडा आनंद आहे विपरीत ज्ञान आहे. त्यामध्ये आनंद आहे असं मानणं विपरीत ज्ञान आहे. बिचारी जाऊन त्या भेळच्या गाडीवर उभारली आहे. ते काय दाखवायची गरज होती का? घरात बसून खाते सांगाव की. पुढं स्पर्शनेंद्रियाचा विषय. थंड आईस्क्रीम आनंद गुणरहित. ज्ञान पर्याय थंड आईस्क्रीम आनंद आहे हे विपरीत ज्ञान आहे. बरोबर. आता समीचीन ज्ञान सांगायचं म्हणजे हे पाचही इंद्रियांचे विषय घेऊन दाखवले. पहिल्यांदा मनाचं दाखवलं, मग कर्णेंद्रिय, चक्षु इंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय आणि स्पर्शनेंद्रिय सगळ्या इंद्रियातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुठलेही विषय भोगले तरी मला आनंद मिळाला नाही, मिळणार नाही, कारण ते त्याच्यामध्ये नाही. मग कुठल्या विषयाने आनंद मिळणार हे वर सांगितलंय. सांग विषय वाच. मनरहित अतींद्रिय निज शुद्ध ज्ञान स्वभाव आनंद गुणसहित. ज्ञान पर्याय निज शुद्ध ज्ञान स्वभाव आनंद आहे असे मानणे सम्यक ज्ञान आहे. म्हणजे जसं आहे तसं विषय त्याला ज्ञान पर्यायाने तसं जाणलं तर आनंद आहे, सम्यक ज्ञान आहे. वरचं वाचा. मैं तो आनंदानु 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 धाम असं म्हणते. मी तर आनंदाचा धाम आहे. पुढं म्हणजे कशासाठी चार्ट केलाय तो? की तुम्हाला कुठल्या इंद्रियातून सुख आहे असं वाटेल, इंद्रियाच्या विषयातून सुख आहे असं वाटेल, तर त्रिकालामध्ये 3 काळात 3 लोकात कधीही कुठल्या विषयातून आणि इंद्रियातून आनंद मिळणार नाहीच. कारण तो आनंद कुठे आहे? माझ्याजवळ आहे. कितीही शोधला तरी बाहेर मिळणार नाही. चेलना उद्गल द्रव्य त्यांचे गुण व पर्याय हे निज चैतन्य जीव द्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे हे चांगले समजले. परंतु धर्म अधर्म आकाश काल या द्रव्यापासून सुद्धा आपले निज ज्ञान स्वभावी जीव द्रव्य भिन्न आहे हे समजणे आवश्यक आहे. उद्गल द्रव्याचं तर दिसतंय आपल्याला. प्रगट आता त्यांनी दाखवलं. 5 इंद्रिय वेगळे आहेत. इंद्रियांचे सगळे विषय जे काही खाता पिता घालता भोगता सगळे वेगळे वेगळे आहेत हे दिसतंय. पण जे दिसत नाही ते धर्म अधर्म द्रव्य कसं म्हणायचं वेगळं आहे जीवापासून? तर ते सुद्धा वेगळं आहे असं ती सांगितली. अनादी काळापासून जीवाची पुद्गल द्रव्याची संगती आहे. त्यामुळे जीवाचा संबंध पुद्गलाबरोबरच झाला. बाकीच्या 4 द्रव्यांबरोबर जीवाचा काहीच संबंध नाही. म्हणून हे 4 द्रव्य जीव द्रव्याहून भिन्न आहे. भिन्नच आहे. भिन्न असलेल्यास भिन्न काय समजायचे?
कोण सांगायला लागलंय? चेतन म्हणतोय. चेतना म्हणाली ना की पुद्गल द्रव्य भिन्न आहे, हे सांगावं लागलं तुम्हाला समजावून की शरीर भिन्न आहे तुमच्यापासून, पण धर्म अधर्म आकाश काल हे तर प्रगट वेगळेच आहेत चेतन म्हणतोय. मग त्याला काय सांगायचं आपल्याला की ते वेगळे आहेत म्हणून, तर त्याचा माझा काही संबंध नाही, हे काय सांगायची गरज नाही असं त्याला म्हणायचं आहे. चेतना. धर्म अधर्म आकाश काल ही द्रव्ये भिन्न असली तरी धर्म अधर्म आकाश काल ही द्रव्ये भिन्न असली तरी त्यांच्याशी आपण कसे एकत्व केले ते पहा. तुम्हीच तुमच्या एका मित्राला ट्रिपला नेले, त्यावेळी लग्नाला नेले, त्यावेळी तुम्हाला केवढा अभिमान झाला होता. मी जर नेले नसते तर त्याची ट्रिप जन्मात झालीच नसती असे अगदी छाती फुगवून सांगत होता. परंतु त्याच्या गमनामध्ये निमित्त धर्मद्रव्य आहे. आपण अज्ञानाने त्या द्रव्याचे कार्य मी करतो असे कर्तृत्व घेऊन दुःखी होतो. माझे नातेवाईक 4 दिवस राहिले, थांबले, आनंद झाला, करमणूक झाली. यात्रेकरूंना राहण्यासाठी माझी जागा दिली, नाहीतर त्यांना निवारा मिळालाच नसता. मी माझ्या मुलांना म्हणजे काय केलं? अधर्मद्रव्याचं कर्तृत्व घेतलं, मी त्यांना थांबवलं म्हणा, किंवा मी त्यांना जागा दिली तर माझी जागा, हे आकाशद्रव्याचं कर्तृत्व. म्हणजे कसं कळत न कळत आपण त्याचं कर्तृत्व घेतो हे सांगायला लागलेत. प्रत्यक्ष रीतीने करायला जात नाही त्याला, किंवा त्याचा आपला संबंध नाही आहे प्रत्यक्ष, पण आपल्या मान्यतेमध्ये जे पडलेलं आहे तर तेच मिथ्यात्व आहे. परद्रव्याचं मी करतो, किंवा मी म्हणजे परद्रव्य आहे. मी माझ्या मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले. कुठलं द्रव्य? अधर्म नाही की झालं की अधर्मद्रव्याचं काम काय आहे? कालद्रव्याचं कार्य मी केले हे सांगायला लागले. आता कालद्रव्यानी तर परिणामन सहज होणार आहे प्रत्येक द्रव्याचं, पण मी केलं म्हणलं की तिथं चुकलं. असे अनेक प्रकारचे विचार हा जीव करतो व अन्य द्रव्याच्या गुणपर्यायांना आपले मानून त्यात आपली प्रतिष्ठा समजत असतो. वास्तविक आपले अनंत गुणांचे महान वैभव शाश्वत आहेच, कारण वस्तू व्यवस्थाच अशी आहे की प्रत्येक द्रव्यातील गुण कमी जास्त होत नाहीत. अशा निज स्वभाव रूप द्रव्यात जाणा. कोण काय सांगितलं हे? 6 द्रव्यांचं कार्य 6 द्रव्य स्वतः करायला लागले. मग हे धर्म अधर्म आकाश काल आहेत ते त्यांच्या गुणपर्यायाने सहित आहेत, त्यांच्या प्रदेशामध्ये आहेत, पण त्यांचं मी करायला जातो असं म्हणतो, किंवा त्यांना माझं स्वरूप जाणतो, तर हे मिथ्यात्व आहे किंवा विपरीत ज्ञान आहे. वास्तविक आपले अनंत गुणांचे महान वैभव तर आपल्यामध्येच आहे. ते कोणाच्यामध्ये जात नाही, कमी जास्त होत नाही, किंवा त्याचा नाश पण होत नाही. म्हणून अशा निजध्रुवाला जाणा. चेतन आपणाहून सर्व द्रव्ये भिन्न आहेत हे ठीक आहे, परंतु सर्व जीव समानच आहेत. म्हणून एका जीवाचे गुण दुसऱ्या जीवात जाण्यास काय हरकत आहे? कारण माता पिता पुत्र गुरु शिष्य वगैरे हा संबंध आहे. काय कळलं? माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? एक्झाम्पल सांगा. सांगेन. तुम्ही म्हणता ना आईसारखं बोलती म्हणजे, किंवा बाबासारखे गुण आले तिच्यामध्ये, म्हणजे काय झालं? तुम्ही काय मानलं? त्यांच्यापासून तुमच्यात गुण आले, पण असं तर गुण ट्रान्सफर होत नसतात. झाले तर त्या चक्रवर्तीचा पोरगा चक्रवर्ती व्हायला पाहिजे, तीर्थंकरांचा मुलगा तीर्थंकर व्हायला पाहिजे, किंवा आपले मम्मी पप्पा जर फर्स्ट रँकर असतील. तुम्ही किती आहे? पहिला मम्मी पप्पा विचारायला लागेल किती आहे. म्हणजे त्यांनी जर असतील तर मी पण तसंच यायला पाहिजे, असं तर होत नाही. म्हणून सांगितलं की एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये सुद्धा गुण ट्रान्सफर होत नाही. तो म्हणतोय व्हायला पाहिजे. काय हरकत आहे व्हायला? कारण गुरु सगळं शिकवतात शिष्याला, तर गुरुचे गुण शिष्यामध्ये जातात की का नाही जात? जातात ना. मग असं गेले तर मला तेव्हा गुरु व्हायला पाहिजे. जेव्हा शिष्य झालं होतं ना त्याच समयाला गुरु होऊन जाईन मी, असं तर होत नाही. त्यांनी शिकवणार 100%, पण आपण त्यातलं 10% सुद्धा ग्रहण करत नसतो. म्हणून त्यासाठी अभ्यास आपण करायचा, तर त्यातून काहीतरी 20-30% वाढेल अजून आपलं, एवढंच. जीव जाती समान असली तरी प्रत्येक जीव द्रव्य स्वतंत्र आहे.
एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये एकही गुण प्रवेश करीत नाही. पिता पुत्र गुरु शिष्य हा संबंध तर उपचरित असद्भूत व्यवहारनयाने आहे. व्यवहारनयाने आहे. म्हणजे त्यांचा एकमेकांशी काय प्रगाढ संबंध नाही आहे. जसं की जीवाचा ज्ञानाशी कसा संबंध आहे, अविनाभाव म्हणतात त्याला. म्हणजे जिथं जिथं जीव आहे तिथे तिथं ज्ञान आहे. जसं जिथं जिथं अग्नी आहे तिथे तिथं काय आहे, अग्नी आहे तिथे तिथं काय आहे, उष्णता आहे. म्हणजे अग्नीचं तो मूळ धर्म आहे ना, गुणधर्म आहे. तसं पिता पुत्र माता पिता ह्यांचा संबंध नाही आहे. ते काय एकमेकांना सोडून राहत नाहीत असं नाही. म्हणून त्यांचे गुण एकमेकांमध्ये ट्रान्सफर होत नसतात. शुद्ध निश्चयाने एका जीवाचा दुसऱ्या जीवाबरोबर काहीच संबंध नाही. सांगा सिद्धीला, सांग वृद्धी, तुझा माझा काही संबंध नाही. प्रत्येक जीवाची द्रव्याची प्रत्येक द्रव्याची इस्टेट गुणवैभव अनंतच आहे. त्यामुळे एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्याची गरजच नाही. आपण आपल्या अनंत गुणाच्या साम्राज्यातच राहणे उचित आहे. प्रत्येक परद्रव्याच्या ताई कुठं घाई आहे का तुला, जायचं काय? परद्रव्याच्या गुणसाम्राज्यावर अधिकार गाजवला तरी त्यावर आपली सत्ता त्रिकालातही चालत नाही. कारण प्रत्येक द्रव्याचे स्वातंत्र्य अबाधित आहे. काय कळलं सांग? प्रत्येक द्रव्य हे वेगवेगळे आहे. त्यांना एकमेकांची गरज नाही. सगळे स्वतंत्र आहेत. पण आपण जरी दुसऱ्यावर तुम्ही अधिकार गाजवायला जाता ना, की माझं ऐकायला पाहिजे किंवा मी सांगल तेच खरं, तीच दिशा. घरामध्ये वडील काय म्हणणार, मी असं म्हणतो तर असंच करायला पाहिजे, नाहीतर मग पोरगं कुठं गेलेलं असतंय, पळून गेलेलं असतंय घरातनं. म्हणून तिथं दुसऱ्या द्रव्यावर सत्ता गाजवू शकत नाही. किंवा पती म्हणतो पत्नीला की मी सांगेल तीच भाजी करायची, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी काय झालेलं असतंय, ती भाजी झालेली असती. उगीच भांडणं करू नका. आपली सत्ता त्रिकालातही दुसऱ्यावर चालत नाही. कारण प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व, त्यांचं परिणमन स्वतंत्र आहे. चेतन गुणांच्या समूहात, त्यांनी चेलने म्हणते, तू चेलना प्रेमाने म्हणालास काय? गुणांच्या समूहास द्रव्य असे म्हणतात असे तू सांगितलेस, परंतु ते मला नाही पटत. एका ज्ञान गुणाचे अमर्यादित साम्राज्य आहे. मग या जीवाला अनंत गुणांची काय गरज आहे? द्रव्य कशाला म्हणायचं? गुणांच्या समूह. मग अनंत गुणांचा समूह आहे प्रत्येक द्रव्य म्हणजे. मग तो विचारतोय की एका ज्ञान गुणाचंच काम चालतंय ना जीवामध्ये, मग बाकीचे गुण काय मानायची गरज आहे? अनंत गुणांची काय गरज आहे जीवाला? चेलना, अग्नीमध्ये केवळ उष्णताच मानली तर बाकी अस्तित्वादी गुणांशिवाय अग्नीत सिद्ध होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सामान्य गुण पण असतात आणि विशेष गुण पण असतात प्रत्येक द्रव्यामध्ये. सामान्य म्हणजे सगळ्यामध्ये आढळणारे आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्येच आढळणारे. किंवा आंब्यामध्ये केवळ रसगुण मानला, बाकीचे स्पर्श गंध वर्ण मानले नाही तर आंबाच अस्तित्वात राहणार नाही. किती गुण आहेत आंब्यामध्ये? हापूस आंबा, पायरी आंबा, देवगड आंबा, सगळे गुणवान आंबे आहेत. तर त्या सगळ्यामध्ये सेम गुण आहेत. कुठले? स्पर्श रसगंध वर्ण. असं बघायचं आणि खायचं असतो आंबा, माहितीये का? हा स्पर्शवाला आहे, हा रसवाला आहे. आपण काय म्हणून खातो? हा हापूस आहे, हा देवगड आहे, का काय म्हणायचं, पायरी आहे. म्हणजे ते न बघता त्याच्यामध्ये असणारे धर्म बघा. तसेच आत्म्यामध्ये केवळ ज्ञान गुण मानला तर बाकी आनंदादी गुणाशिवाय जीवद्रव्य राहणारच नाही. म्हणजे त्याच्याबरोबर सगळे गुण आहेत, एकच गुण आहे असं नाही. तो आंबा आहे तर त्याच्याबरोबर सगळे गुण आहेतच. तसंच जीवामध्ये सुद्धा फक्त ज्ञान मानला तर बाकीच्या गुणांचा नाश होईल, पण तसं तर नाही. आनंद आदी गुण सुद्धा त्याच्यामध्ये आहेतच. जीवद्रव्याचा अभाव झाला तर गुणांच्या आधारभूत द्रव्याचा नाश झाल्यामुळे आधेय असलेल्या ज्ञान गुणाचा देखील नाश होईल. म्हणजे जर अन्य गुणांनी काय सांगितलं, आता हा जीव आहे,
बरं का, समजून घ्या. आणि ह्याच्यामध्ये किती गुण आहेत? अनंत गुण आहेत. मग जर ह्याच्यामध्ये फक्त ज्ञान गुणच आहे मानलं तर अनंत गुण काय झाले? अनंत गुणांचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. मग अनंत गुणांच्या अभावामध्ये या द्रव्याचा सुद्धा अभाव होईल, द्रव्याच्या अभावामध्ये ज्ञानाचा पण अभाव होईल. त्यामुळं प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत असं माना. एक पुस्तक मागं देते तसंच ठेवा. शाबास चेले, तू तर फार युक्तिवाद आहेस ग. कुठं गेलं? हां, चेलना युक्तिबाज आहेस ग. आहेस. अहो, येथे केवळ युक्ती नाही बरं का. प्रवचनसारमध्ये गाथा 27 जयसेन आचार्यांनी जे सांगितले तेच मी सांगितले. याच वेळी ही सर्व द्रव्य चर्चा ऐकत असलेला सुपुत्र अभयकुमार मध्येच बोलला. म्हणजे काय म्हणायचं आहे की मी काय माझ्या मनाचं सांगते असं नाही, युक्तीने सांगते असं नाही, तर त्याला शास्त्राधार पण आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की गुणपर्याय सहित असतं ते द्रव्य असतं, किंवा परिणमनशील असतं ते द्रव्य असतं, उत्पादवे ध्रुववान असतं ते द्रव्य असतं. नाही, ज्ञानाचं चर्चा चालली आहे ना. तर तिथं सांगितलं त्या 27व्या गाथेमध्ये नाणम अपत्तिमदम वट्टदी नाणम विणाण अप्पाणम तम्हा नाणम अप्पा अप्पाणाणम व अण्णम वा. समजलं? म्हणजे ज्ञान आहे तो आत्मा आहे, आत्मा आहे तो ज्ञान आहे असं सांगितलंय त्यात खुलासा करून जास्त. मग तिने आधार देऊन सांगितलं की मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे, आचार्यांनी सांगितलंय. आता मध्येच आला अभय. वाचा वहिनी, मध्ये आलाय. जोरात जोरात. काय म्हणजे तो चर्चा ऐकत बसला होता. ते कोण आहे हा अभय? म्हणजे नवरा बायकोचा मुलगा आहे त्या. चेलना आणि चेतन ह्या दोघांचा मुलगा म्हणजे अभय आहे. आणि तो म्हणतोय काय, हे सगळं ऐकून तो पण ज्ञानी असतो अभय कुमार, तर त्यामुळं त्याला आनंद आला हे सांगतोय तो चेलना. थांबा. बाळ, या द्रव्याविषयी तुला काही समजले असेल तर छानच आहे, कारण या निज आत्मद्रव्याची ओळख आजपर्यंत केली नाही. म्हणून तर आपण भ्रमण केले, दुःख सागरात डुबलो, बुडालो. नवीन पुस्तक छापलं. म्हणून आपण सर्वजण आता तरी शाश्वत त्रिकाली आत्मद्रव्याची आराधना आता काय इंग्लिश मध्ये छापते. थांब जरा पुस्तक तुझ्यासाठी आता. आराधना करूया. काय कळलं? झाली घाई दिसायला तुम्हाला. चला. तर ती काय म्हणतीये समजावून सांगते ना मुलाला की जे काय चर्चा झाली तर त्याच्यातून तुला प्रयोजनभूत काय आहे, तुला हे सगळं समजलं, बरं झालं. कारण निज आत्म्याची ओळख झाल्याशिवाय मुक्ती नाही, भ्रमण संपत नाही. त्याच्यामुळंच आजपर्यंत आपण दुःख सागरामध्ये बुडालो आहे. म्हणून सर्वांनी काय करायला पाहिजे? आत्मआराधना करायला पाहिजे, स्वतःला जाणायला पाहिजे. उद्या वाच. अभय कुमारची एंट्री झालेली आहे. तो आता क्लायमॅक्स आणतो स्टोरीमध्ये. हो, जाणा. ज्ञानादी अनंत गुणवाल्या निज जीव द्रव्याला जाणा. उद्गलापासून भिन्न अन्य अजीव द्रव्यांपासून भिन्न शुद्ध जीव जाणा. हा मी जीव कोणाचा माता नाही, पिता नाही, बहीण नाही, भाऊ नाही. सर्व संबंधांनी रहित मी मात्र ज्ञाता द्रष्टाच आहे, सिद्ध स्वरूप आहे, जाननहार आहे जाणा. जीवोऽहं शाश्वतोऽहं
विसर. नमो हरिहंता.